सर्व आमचे मान्यवर मंडळी आणि माझ्या बंधू भगिनींनो, आजचा हा भाऊंचा वाढदिवस हा दरवर्षी एक नवीन उपक्रम आपण सातत्याने परिसरात घेत असतो। आरोग्य शिबिरं मोठ्या प्रमाणावर घेतली आहेत। हजारो पेशंट्सची तपासणी असेल, त्याच्या माध्यमातून औषधोपचार असेल, कधी त्यांच्या ऑपरेशनची जी काही व्यवस्था असेल तीही, नेत्ररोग शिबिरही, असे प्रत्येक वर्षी आपण मोठमोठे कार्यक्रम घेऊन या भागामध्ये सामाजिक ऋण फेडण्याचं कार्य सातत्यानं हा सातपुडा परिवार आणि महासिद्ध परिवार करत असतो। आणि त्याच बरोबरीने यावर्षी जेव्हा आयोजित मंडळी बसली की यावर्षी भाऊंचा 75वा वाढदिवस आहे, तर हा 75वा वाढदिवस कसा साजरा करावा, प्रत्येकाने आपापले मत नोंदवले आणि त्यामध्ये भाऊ कृषी पदवीधर असल्यामुळे यावर्षी भव्य प्रमाणावर कृषी प्रदर्शनी घ्यावी आणि आपल्या भागातील जो शेतकरी बांधव असेल, युवा आमचा शेतकरी असेल, त्याला तंत्रज्ञानाची जोड देत त्याला शेतीमध्ये बदल करत त्याच्या उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशानं ही कृषी प्रदर्शनीचं आयोजन केलं। या कृषी प्रदर्शनीचं आयोजन करत असताना आम्ही अनेक संकल्पना ठेवल्यात। त्याच्यामध्ये आपली प्रदर्शनी तर असते, पण यावर्षी काही नाविन्य असलं पाहिजे आणि म्हणून लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन युनिट जे बारामतीच्या केव्हीके मध्ये किंवा नारायणगावच्या केव्हीके मध्ये असते, महाराष्ट्रात फार मोजक्याच केव्हीके मध्ये असते, आपल्याही केव्हीकेनं तो संकल्प केला आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्र असतील, आमच्या सर्व कॉलेजच्या सर्व टीमनं मेहनत घेत यावर्षी 10 एकराच्या प्रक्षेत्रावर हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन युनिट या ठिकाणी सादर केलेलं आहे। अतिशय चांगलं युनिट या ठिकाणी काम करते आहे। अनेक आमचे युवा उद्योजक आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत। त्यांच्या या वाढदिवसाच्या माध्यमातून दरवर्षी हा संकल्प आमचा असतो की समाज उपयोगी कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे, कारण भाऊंचा कार्याचा उल्लेख आज त्यांच्या गौरव ग्रंथामध्ये देखील होणार आहे। भाऊंनी ज्या पद्धतीनं कार्य केलं आहे त्याबद्दल एक चारोळी मला म्हणावीशी वाटेल की नवे क्षितिज नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट, स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, बाबा तुमच्या कर्तृत्वाचा सूर्य सदैव तळपत राहो, सदैव तळपत राहो। खर तर मितभाषी त्यांचा स्वभाव, पण आपल्या कृतीतून समर्पकपणे आपले विचार मांडणारे माझे बाबा। अत्यंत साधी राहणी आणि चेहऱ्यावर सदैव स्मित, पण तेवढ्याच बरोबरीनं वास्तववादी आयुष्यावर ठाम विश्वास असलेल्या प्रत्येक परिस्थितीत संयमानं सामोरे गेलो पाहिजे ही त्यांची शिकवण नेहमीच माझ्या कामी येते आणि प्रत्येक गोष्टीत सूक्ष्म अवलोकन त्यांचं असते। एवढंच नाही तर कधी कधी प्रश्न पडतो की काय करावं, त्यावेळेस त्यांचे मार्गदर्शन घेतले की कितीही अवघड वाटत असलेला प्रश्न मला त्या परिस्थितीची ते जाण करून देतात, दोन्ही बाजूचा विचार करायला सांगतात आणि स्वतःचं मत देखील मांडत त्या प्रश्नाचं उत्तर उमगते। आणि म्हणून माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र सुद्धा माझे बाबा आहेत। सातपुड्याच्या कुशीत वसलेलं आपलं जळगाव जामोद कसं ऐतिहासिक दृष्टीनं एक टुमदार गाव जरी असला तरीही सामाजिक दृष्टीनं महत्वाचं हे गाव आहे। या ठिकाणी सामाजिकच्या बांधिलकीच्या माध्यमातून बाबांनी कष्ट करत हा आदर्श निर्माण करत कृषी क्षेत्रातून स्वतःच्या कार्याची सुरुवात केली। एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रभावी भूमिका मांडत असतात समाजातील अनेक स्तरापर्यंत सकारात्मक बदल पोहोचविले। हे नव्या संधीचं द्वार आहे, ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली आणि म्हणूनच आपल्या कार्यात मग्न राहून स्वतः इतरांसाठी झटत राहिलं पाहिजे, समाजासाठी कार्य करत राहिलं पाहिजे ही त्यांची शिकवण। आणि त्याच बरोबरीनं त्यांना भरभक्कम पाठ किंवा त्याला भरभक्कम पाठिंबा आईच्या पर्वताप्रमाणे असलेला समर्पण आणि अव्याहत परिश्रमानं बाबांच्या प्रत्येक कृतीला दिशा मिळते, आकार मिळते। आलेल्या प्रत्येकाचा आदरातिथ्य करणं, त्याचा सन्मान करणं आणि एवढंच नाही तर बाबा आमदार असताना अनेक जण आईजवळ येऊन तिच्या व्यथा मांडत आई ते तिच्या परीने सोडवण्याचा मदत करण्याचा प्रयत्न करत असेल। चांगला जनसंपर्क माझ्या बाबांबरोबर माझ्या आईचाही होता। प्रत्येक गावातील कार्यकर्त्याची नावानिशी ओळख या मायमाऊलीची होती आणि म्हणून बाबांच्या प्रत्येक राजकीय सामाजिक जीवनात आईचाही तेवढाच मोठा वाटा आहे। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही माझ्या आई बाबांची शिकवण, ते संस्कार आमच्या दोघी बहिणीमध्ये लहानपणापासून आले आणि म्हणून मोठी ताई देखील अतिशय प्रेमळ, त्याचबरोबर कुणाचे दुःख कधीही पाहू शकत नाही, सदैव मदतीचा हात, पण तेवढीच गंभीर देखील। माझ्या प्रत्येक कार्यात तिची मोलाची साथ असते, म्हणून माझ्या परिवाराचा मला खूप अभिमानही आहे। आणि आमच्या दोन्ही मुलींवर बाबांनी आणि आईला जे संस्कार दिले
त्याच्यामुळे आज अनेक अडचणी जरी आल्या देखील तरी त्याच्या पुढे सामोरे जाण्याचं बळ हे यांच्या आशीर्वादामुळे, यांच्या संस्कारामुळे मिळते. आणि म्हणून मला असं म्हणावंच वाटेल की छायेप्रमाणे नजरेआड उभे राहून माझ्या प्रत्येक पावलामध्ये सामर्थ्य भरणारे बाबा तुम्ही आहात, म्हणून माझ्या अस्तित्व आज इथे ठामपणे उभा आहे. या कार्याला, तुमच्या या समर्पणाला माझे सदैव प्रणाम. शिक्षणाच्या क्षेत्रात तसा हा जळगाव जामोद मतदारसंघ बाबा आमदार झालेले असताना थोडा मागे होता. त्यांचे सहकारी भाऊसाहेब इंगळे असतील, डॉक्टर भोपळे असतील, आमचे चौधरी काका असतील, असे अनेक मान्यवर बसले आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या भागाचा शैक्षणिक अनुशेष दूर केला पाहिजे. म्हणून 1991 मध्ये सातपुडा शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज 35 वर्ष या सातपुडा शिक्षण संस्थेला होत आहेत. आज 13-14 विविध दालनं, त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रातील BSc ॲग्री असेल, हॉर्टिकल्चर असेल, बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, किंवा संग्रामपूर तालुक्यातील वरवट या ठिकाणी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज असेल, किंवा नव्याने शेगाव या ठिकाणी फार्मसी कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज असं सुरू करून नर्सरी पासून आलेला विद्यार्थी PG पर्यंत शिक्षण घेऊ शकेल अशी शैक्षणिक दालनं त्यांनी या जळगाव जामोद वरवट बकाल आणि शेगाव या ठिकाणी 5 लाख चौरस फुटांचे बांधकाम करत गेली आहे. प्रत्येक कार्य करत असताना त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करावं हा त्यांचा संकल्प आणि त्यासाठी सुखाची कधी चिंता न करत ऊन असो, वारा असो, पाऊस असो, प्रत्येक बांधकामाचा पाया रचताना घाम गाळलेला आहे. स्वतःचं अस्तित्व त्याच्यामध्ये पणाला लावलेला आहे. झालं पाहिजे ही त्यांची शिकवण, शिस्त ही आमच्या सर्व संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये, प्रत्येक आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आली की प्रत्येक कार्य हे वेळेवर झालं पाहिजे. अनेक तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. या शिक्षण क्षेत्राबरोबर आमची महासिद्ध अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून आज 140 कोटीच्या ठेवी 2 तालुक्यापर्यंत ही संस्था होती, पण आज जिल्हा कार्यक्षेत्र आहे. भाईजींच्या सोबत मी जिल्ह्याच्या आमच्या फेडरेशन मध्ये उपाध्यक्ष आहे. त्यामुळे अनेक आमच्या कार्यशाळेमध्ये भाईजींचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असते. त्याचबरोबर अनेक मान्यवर मंडळींचं जेव्हा मार्गदर्शन मिळते तेव्हा जे अनुभवाचे बोल ते सांगतात, तेव्हा त्या अनुभवाचे बोल आम्ही ज्यावेळेस मी भाऊंच्या सोबत काम करताना आमच्या मीटिंग होतात, भाऊंनी कोणतीच कार्यशाळा केली नाही, भाईजी पण भाऊ आम्हाला ते सर्व आमच्या अनेक उपक्रमातून करून घेत असतात. म्हणून असं वाटते की भाईजी आणि भाऊ यांच्याही कार्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये भरपूर साम्यता आहे. भाईजी पण प्रत्येक कार्य एकदम वेळेवर आणि शिस्तीत करत असतात आणि तीच शिस्त आमच्याही परिवारामध्ये, सहकारामध्ये महासिद्ध अर्बन परिवाराच्या माध्यमातून अनेक तरुणांना, अनेक महिला उद्योजकांना उभारी देण्याचे काम हे सातत्याने करत आले आहे. आणि त्याचबरोबरीने राजकीय क्षेत्रात आपण जर पाहिलं तर या संस्था उभं करणं या ग्रामीण भागामध्ये सोपं काम नव्हतं. याच्यासाठी अनेक लोकांचे हातभार लागलेले आहेत. अनेकांनी आपल्या स्वतःचा वेळ दिलेला आहे. आदरणीय साहेब खासदार असताना त्यांनी या ठिकाणी आपल्या या सातपुडा शिक्षण संस्थेला ज्या परमिशन देण्याचं काम असेल किंवा ज्या आज कृषी प्रदर्शन या ठिकाणी होत आहे ते कृषी विज्ञान केंद्र या भागामध्ये आलं पाहिजे याची खरी संकल्पना जर दिली असेल किंवा खरं त्या ठिकाणी पाठपुरावा केला असेल तो आदरणीय वासनिक साहेबांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यामुळे आज ही गतिमानता मिळाली आहे. त्याचबरोबरीनं मी दुसऱ्या नावाचा उल्लेखही करेल की आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री होते. पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील या संस्थेला अनेक मान्यता देण्यासाठी आदरणीय भाऊंना, त्या सर्व सातपुडा शिक्षण संस्थेच्या आमच्या संचालकांना वेळोवेळी मदत केलेली आहे. त्यामुळे या सर्वांच्या ऋणात राहू इच्छिताना आपणही पुन्हा फुलाची पाकळी सदैव कार्य करत राहून समाजाचं ऋण फेडत राहायचं कार्य, तो विचारांचा वारसा, जो फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा वारसा आपला आहे तो आपण जोपासला पाहिजे. त्याच्यासाठी कार्य सातत्यानं करत राहिलं पाहिजे. आणि म्हणून या विविध क्षेत्रात काम करत असताना मला या सर्व मान्यवर मंडळींचं सहकार्य असते. ही सर्व मान्यवर मंडळी आज एवढ्या व्यस्त असताना देखील आपल्या कार्यक्रमाला वेळ काढलेत आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. आणि म्हणून मी आज माझ्या बाबांना 75 वाढदिवसानिमित्त हे शब्द अर्पण करत असताना मन अभिमानानं आणि कृतज्ञतेनं भरून आलेलं आहे. त्यांच्या या प्रेरणादायी आणि प्रदीर्घ जीवनाचा मागोवा त्या गौरव ग्रंथात आहेत आणि म्हणून त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि लोकसेवेच्या मार्गावर त्यांच्या माध्यमातून नवीन प्रेरणा सदैव आम्हा सर्वांना लाभत राहावं. आणि म्हणून एक मुलगी म्हणूनच मला जन्म मिळावा त्याच्यासाठी एक चारोळी म्हणेन की मुलगी म्हणूनच माझा जन्म दे देवा, माझे आणखी मागणे काही नाही. आई बाबा हेच असू दे, आई बाबा हेच असू दे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. आपल्या
वडिलांच्या प्रती एका मुलीनं व्यक्त केलेली कृतज्ञता यापेक्षा मोठी काय असू शकते. 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात उभा केलेला हा संपूर्ण डोलारा, त्याचा लेखाजोखा ताईंनी आपल्या सर्वांच्या समोर मांडलाय. मी ज्येष्ठ नेते माननीय कासमभाई गवळी आणि माननीय अंजली दीदी टापरे यांना विनंती करतो, त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. संस्थेच्या वतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं अशी समिती सदस्यांना विनंती करतो. आणि स्वागत समारंभामध्ये अनेक मान्यवर स्टेजवर आहेत, त्यांच्या नामोल्लेख प्रमोददादा अवसरमोल आहेत, अनिलजी जयस्वाल आहेत, शास्त्रज्ञ मंडळी या ठिकाणी आलेली आहे विविध महाविद्यालयांची. सन्माननीय KP सिंग, सन्माननीय डॉक्टर अतुलजी कळसकर, सन्माननीय डॉक्टर रवींद्र काळे, सन्माननीय डॉक्टर महाजन, सन्माननीय डॉक्टर हिरवे यांच्यासह आमचे मित्र तेजेंद्रसिंह चव्हाण, संभाजी शिर्के, श्रीकांतजी जोशी गट शिक्षण अधिकारी, जीवनलालजी झोवर यांच्यासह अनेक मान्यवर आहेत. सगळ्यांचं पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि ज्या कार्यक्रम